नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयात हळदी कुंकू मोठ्या उत्साहाने संपन्न झाले। तडेगाव ठाकूर येथील ग्रामपंचायत महिला सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालय व परिसर सुंदर डेकोरेट केले। या सोहळ्यामध्ये सर्वप्रथम सरस्वती माता व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। या सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून सौ अपर्णाताई सतीश पारधी, सौ रश्मी बायस्कर व सौ जयाताई कुबडे या उपस्थित होत्या। तडेगाव ठाकूर मधील महिलांच्या हळदी कुंकू व ओटी भरण्यात आली। मकर संक्रांत निमित्त वाण म्हणून स्टीलचे भांडे वाटण्यात आले। ग्रामपंचायत महिला सदस्यांनी सामाजिक तत्वावर उखाणे सुद्धा घेण्यात आले। या हळदी कुंकू सोहळ्यामध्ये ग्रामपंचायत महिला सदस्य सौ कामिनी कांबळे, सौ निर्मलाताई कातोरे, सौ वैशालीताई बेलोरकर, नूरजहां सय्यद, अनीस अम्मा, सौ मालाताई कावलकर, सौ ज्योती पोहरे, सौ संगीता पाटील व सौ रुपाली गोडबोले यांनी या हळदी कुंकू सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेऊन खूप सुंदर आयोजन करण्यात आले। तडेगाव येथील हजारोच्या संख्येने महिला या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे। गजानन बेलोरकर, मी सौ वैशाली गजानन बेलोरकर, ग्रामपंचायत सदस्य तडेगाव ठाकूर। आज आम्ही या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पाडत आहोत। तसेच आम्ही सुरुवातीला राजमाता जिजाऊ आणि अहिल्याबाई होळकर यांचे फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली। तसेच माझ्या ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील महिला यांनी आम्हाला खूप चांगले सहकार्य दिले, याच्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद करते। तसेच या कार्यक्रमाला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला 8 दिवस वेळ झाला, म्हणून मी त्यांची सर्वांची माफी मागते। त्याच्या निमित्ताने मी तुमच्या सर्वांसमोर उखाणा सांगते। आईसारखी माया जगात नसते कुणाला, गजानन रावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला। धन्यवाद। अनुराधा राजेश्वर पवार, तडस। मी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी या योजनेच्या अंतर्गत तडेगाव ठाकूर ग्रामपंचायतमध्ये कार्य करत आहे। आज इथे मकर संक्रांती निमित्त जे हळदी कुंकवाचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमातून मला इथे खूप छान शिकायला मिळालं। आणि हळदी कुंकवाचंच कारण नसून जे महिला संघटना इथे झालेलं आहे ते सुद्धा खूप छान आहे। त्यातून सुद्धा मला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामधून मला शिकायला मिळालं। आणि ज्या ग्रामपंचायत तडेगाव ठाकूरच्या सर्व महिला सदस्य आहेत त्यांच्याकडून सुद्धा कार्यक्रमाचं जे त्यांनी जो कार्यक्रम राबवला आहे त्या कार्यक्रमातून एकत्रिततेने सर्व कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडणे, कशा प्रकारे पार पाडायचा, सर्वांना कसं सामावून घ्यायचं, कोणतं कार्य एकत्रितपणे कसं पार पाडायचं हे सुद्धा शिकायला मिळालं। आणि गावातील तडेगाव ठाकूर गावातील सर्व महिला सुद्धा आम्हाला छान सहकार्य करत आहे। दीक्षाताईंनी रांगोळीचं डेकोरेशन करून खूप छान आम्हाला मदत केली आहे आणि आमच्या ग्रामपंचायतचा कार्यक्रम असा छान पार पाडावा अशी आशा करते। आणि सर्व महिला आम्हाला प्रतिसाद देत आहे आमच्या कार्याला, त्यातून आनंद सुद्धा होत आहे आणि हा कार्यक्रम छान प्रकारे पार पाडो अशी आशा करते। धन्यवाद। आणि माझ्या महिला भगिनी, मी सौ माला अरुणराव कावलकर, ग्रामपंचायत सदस्य तळेगाव ठाकूर। दरवर्षी हा आमचा इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा होत असतो, त्याचे नियोजन सुद्धा आम्ही महिलाच करतो। याही वर्षी आम्ही महिलांनीच त्याचं नियोजन केलेलं आहे। सर्वप्रथम आम्ही फोटोचं पूजन वगैरे करून ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि त्यानंतर आम्ही सगळ्या महिला इथे हळदी कुंकवाला आलेल्या आहे, गावात निमंत्रण वगैरे दिलं। आणि ह्या कार्यक्रमाचं फक्त हळदी कुंकूच हे एक वैशिष्ट्य नसून महिला संघटन करण्याचं याचं एक महत्त्वाचं कारण आहे। आणि ह्या हळदी कुंकवाच्या निमित्तानं इथे सर्व महिला एकत्रित झाल्या आणि त्यांना आम्ही जसं म्हणजे ग्रामपंचायतचं महत्त्वसुद्धा समजून सांगितलं, ग्रामसभेचं आणि आमसभेचं सुद्धा महत्त्व समजून सांगितलं आणि महिलांनी आम्हाला चांगला प्रतिसादसुद्धा दिला। आणि ह्या कार्यक्रमाला सहाय्यक म्हणून आम्हाला ग्रामपंचायत कर्मचारीसुद्धा होते, महिलासुद्धा होत्या, सदस्य पण होत्या।
आणि आम्ही दरवर्षी प्रमाणे जे वाण वाटतो त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही साधारण स्टीलचे असे कटोरे सुद्धा आणले. तिळगुळ सुद्धा केलेला आहे सर्व महिलांनी एकत्र देऊन आणि हा हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पाडला. अच्छा, चांगल्या रीतीनं हा पार पडो अशीच मला आशा आहे. आणि हा कार्यक्रम थोडा लेट झाला आहे कारण की काही कारणास्तव लेट झाला आहे. हा रथसप्तमीच्या अगोदरच पाहिजे होता तसं पाहिला कार्यक्रम, परंतु लेट झाला. त्याच्यासाठी मी ग्रामपंचायतच्या वतीने सर्व महिलांची माफी मागते सर्वप्रथम. आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडेल अशी आशासुद्धा ठेवते. तिळाची गोळी, तिळाची स्निग्धता, गुळाची गोळी आणि अशीच अखंड तत्पर राहो आमची ग्रामपंचायतची बॉडी.